नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. संत शिरोमणी रविदास महाराज यांची 649वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आपण कुठून आलात आणि कशा पद्धतीने प्रबोधन करता? आपलं नाव काय? सर, माझं नाव महादेव शेगावकर आहे. मी ठाण्यावरून आलेलो आहोत आणि 649वी जयंती शिरोमणी महाराजांची कशा पद्धतीने आपण प्रबोधन केलेलं आहे? चर्मकार समाजासाठी थोर महापुरुष होऊन गेलेले आहेत. त्यांनी काही शाब्दिक वस्तू ज्या बोल ठेवून गेलेले आहेत. मन चंगा तर काठोर गंगा. बाबासाहेब आंबेडकरांचे काही म्हणे, शिका संघटित व्हा. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले. तर या पद्धतीने आपण कशा पद्धतीने समाजाला संदेश देऊ इच्छिता? सर, साधारणतः 650 वर्षापूर्वी गुरु रविदासांचा जो जन्म झालेला आहे, तर त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आधारित, जसं बाबासाहेबांनी संविधानामध्ये चतुसूत्रे आणली होती, त्या आधारावरती बेगमपुरा शहर को नाव दुःख आंदव नाही ठेवत ठाव, अशा प्रकारची रचना गुरु रविदासांनी 650 वर्षापूर्वी केली होती. गुरु रविदासांची खरी विचारधारा आज आमच्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून या ठिकाणी आम्ही प्रयास केला की ही जी विचारधारा आहे आजच्या सद्य परिस्थितीमध्ये कशी आपल्या समाजाला किंवा सर्व मानवजातीला कल्याणकारी आहे. त्याच्यामध्ये गुरु रविदासांचं जसा ऐसा चाहो राज में जहाँ मिले सबन कौन, छोटं बडो सब संबशे, गुरु रविदास रहे प्रसन्न, हे समानतेचा जो मेसेज आहे, संदेश आहे, हा मेसेज कसा आपण आतासुद्धा उपयोगी आहे. आज आपण पाहतो की एवढं साधू संतच्या बद्दल सुद्धा गुरु रविदासांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं की माते तिलक हात जपमाला जगठंगने क्यू सॉन्ग बनाया. याच्यावर प्रकाश टाकण्याचं काम गुरु रविदासांनी त्या काळी केलेलं आहे. भटवाडी या ठिकाणी संत रविदास महाराज यांची 650वी जयंती एकदम उत्साहात साजरी होत आहे आणि या ठिकाणी आयोजक आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की कशा पद्धतीने संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी करतात. नाव? माझं नाव सचिन मुरलीधर कासवे. आम्ही या ठिकाणी जे घाटकोपर पश्चिम विभागात जे आमचे समाज बांधव जितकेही आहेत त्यांच्यासाठी हा आपला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो. आमचा हा जो तुम्ही बघितला असन मंदिर जो आहे रविदास महाराजांचा, हा खूप जुना मंदिर आहे. ह्या घाटकोपरमधील जितके बी समाज बांधव आहेत ते एकत्र येतील आणि एकजूट होतील आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं आहे जसे की सर्वांनी एकत्र या, शिका, संघटित व्हा ह्यामुळंच आम्ही सर्व युवा पिढींना काहीतरी मार्गदर्शन देता येईल त्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला. आणि जो आपण हा कार्यक्रम आहे 650 वर्ष जुनी जी परंपरा चालत आणि युवा पिढीने घेतलेली आहे, तरुण पिढीने, आज आपण स्वतःही तरुण आहात आणि समाजामध्ये तरुण पिढी भरपूर आहेत, वेगळ्या वळणावर चाललेले आहेत. तर कशा पद्धतीने आपण सांगू शकता की कशा पद्धतीने संत रविदास महाराजांनी विचार मांडलेले आहेत, थोर पुरुष होऊन गेलेत, त्यांचे विचार आहेत. आपण तर संत रविदास महाराज आजची 650वी जयंती आम्ही साजरी करतो आहे. जसं रविदास महाराजांची जो संदेश दिला होता, मन चंगा तो कटोती में गंगा, जसं जो समानतेचा, जो जातपात न मानता सर्व धर्म एकत्र राहायला पाहिजे, हा तो संदेश घेऊन आम्ही आज पुढे चाललेलो आहोत. ठिकाणी आपलं नाव गावातलेलं आहे एक ॲडव्होकेट म्हणून. तर हा समाज आहे, मागासवर्गीय समाज आहे, कशा पद्धतीने यांना तुम्ही चालना देणार आहे? संत रविदास महाराजांचा एक शब्द आहे, मन चंगा तर काठोटी में गंगा. तर यासारख्या ज्या गोष्टी आहेत महापुरुषांच्या, आपण ह्या तरुणांना कोणत्या मार्गाने किंवा कशा मार्गाने चाललं पाहिजे हे सांगणार आहात? प्रथमतः संत रविदास महाराजांचे 649वे जयंती महोत्सव जर आज बघितला भटवाडीमध्ये अतिशय थाटामाटामध्ये साजरा केला जात आहे. कारण याचं श्रेय जातं इथली जी कार्यकारिणी. कारण मला आत्ता कळायला 50 वर्ष पुढच्या वर्षी होणार आहे. म्हणजे ही कार्यकारिणी अतिशय चांगल्या पद्धतीने समाज बांधवांचा विकास कसा व्हावा, समाज बांधवांनी पुढे जाण्यासाठी जे अतोनात प्रयत्न अतिमतून समाज बांधवांना त्यांचा जास्तीत जास्त फायदा झाला. आणि एक मुंबई शहरामध्ये जर बघितलं धावपळीचं जीवन जे ते जगत असतात, पण हे जर कार्यकारी मंडळ जर बघितलं अशी ते समाजाला चालना देण्यासाठी अतिशय पोटतिडकीने अतिशय मेहनत घेऊन
आपल्या समाजाची कशी प्रगती होईल आणि चांगले प्रवचनकार आणून समाजाविषयी जी आपल्या मनामध्ये ज्या शंका कुशंका होत्या त्याचं निराकरण करण्याचं काम हे जर आज केलेलं आहे ह्या संघटनेने आणि तसेच संत रविदास जयंती महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं अतिशय अतुलनीय असं कामकाज आहे. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार जर बघितले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याच्यामधले जे बोध आहे जसं संत रविदासांनी सांगितलं आहे, मन चंगा तर कटोती में गंगा, ह्या प्रकारे विचार निर्मळ असले तर माणूस कुठेही थांबू शकत नाही त्याची प्रगती. त्याच माध्यमातून आज जर बघितलं ह्या कार्यकारिणीने या मंडळाने अतिशय उत्तुंग भरारी घेतली, समाज बांधवण्यासाठी चांगला धडा दिलेला आहे आणि समाज बांधव ह्या गोष्टीचा नक्की फायदा घेऊन समाजामध्ये बदल होणार आहे. कारण ही काळाची गरज आहे. आजच्या समाजाला, आमच्या समाजाची जी प्रगती ह्या काळाच्या गरज, कारण आमचा समाज हा अतिशय खालच्या पद्धतीने चालतो, पण आता नवीन विचारधारणेवर चालणारा आज युवा पिढीने हा कार्यक्रम राबवला, अतिशय चांगला आहे आणि ह्या कार्यक्रमाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. असेच समाज बांधवाचा कार्यक्रम त्यांनी राबवावा, समाजामध्ये लोकांना प्रबोधन करावं, जेणेकरून समाज जे अशिक्षित आहे त्याला शिक्षितच्या मार्गावर नेण्यासाठी मी या संघटनेला, संत रविदास मंडळाचं जे आहे कार्यकारिणी यांना शुभेच्छा देतो. असेच कार्यक्रम त्यांच्या हातून घडो. कोपर पश्चिम या ठिकाणी त्यांचं भव्यदिव्य असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर हा जो पारंपरिक कार्यक्रम होत आलेला आहे आणि जी जुनी पिढी आहे ती आता संपत आलेली आहे आणि हा जो कार्यक्रम हा नवीन पिढीने, तरुण पिढीने हातात घेतलेला आहे. याच्याबद्दल आणि कशा पद्धतीने आपण इथून पुढेही चालत जाईल किंवा चालू राहील हा कार्यक्रम, तर कसं आपलं मार्गदर्शन असणार आहे समाजाला? मी समाजाच्या हे आत्ताची जी यंग जनरेशन आहे यांना एकच सांगेल, आपण जे करताय हे करत राहावा. समाजाला पुढे नेण्यासाठी आपली खूप काळाची गरज आहे. कारण जो अशिक्षित समाज आहे त्याला तुम्ही शिक्षित समाजाकडे वळवण्यासाठी प्रयत्न करा. फक्त त्यांना आपला जो पारंपरिक व्यवसायापासून न जाता शिक्षणाकडे न्या आणि त्या मुलाची प्रगती कसा होईल. एक मुलगा शिकला तर त्याची कुटुंबाची प्रगती खूप होते. कारण सांगितलेलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, त्या पद्धतीने तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि तो त्याच्यामुळे त्याची प्रगती झाली, त्याच्या घरच्यांची प्रगती होती आणि ते समाजापुढे आदर्श ठरतात. तर हे होते ॲडव्होकेट समाधान सुलाने यांनी चांगले विचार समाजाला, तरुण पिढीला दिलेले आहेत. आपण अण्णाभाऊ आहेरे प्रतिष्ठान यांचे सर्व अण्णा आहेरे, आपण यांच्याकडनं जाणून घेऊ की कशा पद्धतीने. सर्वप्रथम मी येथील तरुण पिढीचे धन्यवाद मानतो. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे श्री संत रविदास महाराजांची जयंती महोत्सव इथं साजरी केलेली आहे और सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्याचे प्रयत्न आमचे मधुकर भाऊ हमेशा तळमळ करत असतात. समाजाने एकत्र यावं आणि समाजाचे हे लेणं आहे त्यांनी एकत्र येऊन फेडावं. खरोखर संत रविदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने इथं साजरी झालेली आहे. तसेच आमचे बंधू लहान समाधान भाऊ सुलाने यांचा हमेशा आम्हाला मोलाचा सहकार्य असतो आणि ते तरुण पिढीला हमेशा प्रेरित करीत असतात की तुम्ही पण शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असे त्यांचे बोध आम्ही हे पूर्ण रूपाला आणणार आहेत. धन्यवाद. कॅमेरामॅन रामकुमार सर, राहुल खंडीजवळ, सत्य पोलीस टाइम, घाटकोपर, मुंबई. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.